नमस्कार. या नव्या सविस्तर माहितीच्या सत्रात सर्वांचं स्वागत. आज आपण एका अशा शासन निर्णयाचा वेध घेणार आहोत ज्याने खळबळ उडवून दिली आहे. होय, महाराष्ट्र राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधल्या नोकर भरतीचे नियम आता बदललेत आणि हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय 8 मे 2026 रोजी पारित झालाय. चला तर मग वेळ न घालवता थेट मुख्य विषयाला सुरुवात करूया. तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरी मिळवण्याचे नियम नेमके कसे बदललेत? महाराष्ट्रात बँकिंग क्षेत्रात विशेषतः या जिल्हा बँकांमध्ये नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकासाठी ही खरोखरच एक अतिशय मोठी बातमी आहे. संपूर्ण भरती प्रक्रियेत असा कोणता नवा नियम आलाय ज्याने सगळी समीकरणं एका रात्रीत बदलून टाकलीत? आज आपण याच प्रश्नांची अचूक उत्तरे शोधणार आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येकाने ही माहिती अगदी बारकाईने समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. बरं, तर मग आता यात थेट लक्ष घालूया. 8 मे 2026 या तारखेला शासनाने एक नवीन शासन निर्णय म्हणजे GR काढलाय. आणि पहा, हा काही साधासुधा वरवरचा बदल नक्कीच नाहीये. या एका अधिकृत निर्णयाने जिल्हा बँकांमधल्या नोकर भरतीच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अक्षरशः मुळापासून बदल घडवून आणलाय. जुने सगळे नियम आता बाजूला पडलेत आणि एका नव्या महत्त्वपूर्ण व्यवस्थेची सुरुवात झालीय. आता यातला सर्वात मोठा आणि डोळे विस्फारून टाकेल असा आकडा म्हणजे तब्बल 70%. हो, बरोबर ऐकलं, 70%. एकूण रिक्त पदांपैकी तब्बल 70% जागा आता एका विशेष आणि नव्या प्राधान्य नियमाच्या कक्षेत आल्या आहेत. हा आकडा खरोखरच प्रचंड मोठा आहे. म्हणजे विचार करा, 100 पैकी थेट 70 जागा. इथून पुढे या बँकांमधली बहुतांश पदे याच एका नव्या निकषावर भरली जाणार आहेत. आणि हे अतिशय उत्तम प्रकारे दर्शवतं की ही नवीन कोटा प्रणाली नेमकी कशी विभागली गेली आहे. एकूण उपलब्ध जागांपैकी तब्बल 70% जागा या आता त्या विशिष्ट जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांसाठीच राखीव असतील आणि उरलेल्या 30% जागा जिल्ह्याबाहेरील उमेदवारांसाठी खुल्या असतील. सोप्या भाषेत सांगायचं तर जे उमेदवार त्या जिल्ह्याचे रहिवासी आहेत त्यांच्यासाठी नोकरी मिळवण्याची संधी आता कित्येक पटीने वाढली आहे. हाच तो नवा नियम आहे जो इथून पुढच्या नोकर भरतीचा पाया असणार आहे. आता इथे आपण थोडं थांबूया, कारण एक अत्यंत तांत्रिक पण सर्वात महत्त्वाची अट समजून घेणं गरजेचं आहे. या 70% स्थानिक कोट्याचा लाभ जर घ्यायचा असेल तर उमेदवारांकडे आधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल सर्टिफिकेट असणं अत्यंत बंधनकारक आहे. हीच ती सर्वात मोठी चावी आहे. हा एकमेव असा अधिकृत पुरावा आहे जो हे सिद्ध करतो की उमेदवार हा त्याच विशिष्ट जिल्ह्याचा मूळ रहिवासी आहे. हे एक कागदपत्र नसेल तर या मोठ्या स्थानिक कोट्याचा अजिबात फायदा घेता येणार नाही. त्यामुळे हे प्रमाणपत्र लवकरात लवकर मिळवणं आता सर्वात महत्त्वाची गोष्ट बनली आहे. आता साहजिकच आपल्या मनात एक प्रश्न आला असेल, हा एवढा मोठा बदल नेमका केलाच का? स्थानिक उमेदवारांना इतकं मोठं प्राधान्य देण्यामागे शासनाचा आणि या बँकांचा नेमका उद्देश तरी काय असावा? अचानक हा 70%चा मोठा कोटा आणण्याची गरज का बरं पडली असेल? या धोरणात्मक निर्णयामागचं कारण समजून घेणंसुद्धा तितकंच रंजक आणि महत्त्वाचं आहे. तर या प्रश्नाचं मुख्य उत्तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या मूळ रचनेतच दडलेलं आहे. पहा, इतर मोठ्या राष्ट्रीयकृत किंवा व्यावसायिक बँकांसारखं यांचं काम नसतो. या बँका म्हणजे त्या विशिष्ट जिल्ह्याच्या ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेचा कणा असतात. त्यांचं संपूर्ण कार्यक्षेत्र फक्त आणि फक्त त्या एका जिल्ह्यापुरतंच मर्यादित असतं. त्यांचे सगळे व्यवहार, त्यांची उद्दिष्टं, सगळं काही त्याच जिल्ह्यावर केंद्रित असतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बँकांचे सर्व सभासदही त्याच जिल्ह्यामधले स्थानिक नागरिक, शेतकरी आणि व्यावसायिक असतात. याचाच अर्थ असा की जर त्याच भागातल्या स्थानिक उमेदवारांना भरतीत प्राधान्य दिलं तर याचा थेट आणि मोठा फायदा बँकेचे कर्मचारी, ग्राहक, सभासद आणि ठेवीदार या सर्वांनाच होणार आहे. जरा विचार करा, बँकेतला कर्मचारी जर स्थानिक असेल तर तो तिथल्या लोकांशी, त्यांच्या खास बोलीभाषेशी आणि स्थानिक प्रश्नांशी आधीपासूनच जोडलेला असतो. एखाद्या शेतकऱ्याला पीक कर्जाविषयी काही अडचण असेल तर एक स्थानिक कर्मचारी ती अडचण त्याच्याच भाषेत अधिक आपुलकीने आणि प्रभावीपणे समजून घेऊ शकतो. बरोबर ना? यामुळे सेवेचा दर्जा तर सुधारतोच, पण बँकेवरचा लोकांचा विश्वासही दृढ होतो. चला तर मग आता पुढे जाऊया आणि पाहूया हे सगळं समीकरण कसं जुळून येतंय. आत्तापर्यंत आपल्याला 70% स्थानिक कोट्याची भूमिका अगदी स्पष्ट झाली आहे. पण त्या उरलेल्या 30% जागांचं काय? तर या 30% जागांवर जिल्ह्याबाहेरील उमेदवारांसाठी खुली स्पर्धा असणार आहे. जे उमेदवार इतर जिल्ह्यांमधून अर्ज करत आहेत त्यांच्यासाठी हा खुला कोटा असेल. पण या खुल्या कोट्याबाबतही प्रशासकीय पातळीवर एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि विचार करायला लावणारी तरतूद करून ठेवण्यात आली आहे.
इथे आपण एक अगदी व्यावहारिक परिस्थिती विचारात घेऊया. समजा एखाद्या भरती प्रक्रियेमध्ये या 30% खुल्या कोठ्यासाठी जिल्ह्याबाहेरील उमेदवार पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाले नाहीत, तर मग त्या रिक्त जागांचं काय होणार? हा एक अतिशय वास्तववादी प्रश्न आहे, ज्याचे एकदम अचूक उत्तर या नव्या नियमावलीत शासनाने आधी स्पष्ट करून ठेवलंय. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जर जिल्ह्याबाहेरील उमेदवार पुरेशा संख्येने उपलब्ध झाले नाहीत, तर त्या रिक्त राहिलेल्या 30% जागासुद्धा स्थानिक उमेदवारांमधूनच भरण्यात येतील. होय, अगदी बरोबर ऐकलत. याचाच अर्थ असा की स्थानिक उमेदवारांना मिळणारा हा फायदा केवळ 70% मर्यादित राहत नाही, तर परिस्थितीनुसार तो 80 किंवा अगदी 90%पर्यंतही वाढू शकतो. यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराला खरोखरच एक प्रचंड मोठी चालना मिळणार आहे. आता यातील सर्वात धक्कादायक आणि रंजक बाब कोणती असेल तर ती ही, एक अतिशय अनपेक्षित नियम. हा नवीन GR केवळ भविष्यातल्या भरतीसाठीच लागू असेल असं अजिबात नाही. ज्या जिल्हा मध्यवर्ती बँकांनी या शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वीच आपल्या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे ना, त्या जुन्या जाहिरातींना आणि प्रलंबित भरती प्रक्रियांना सुद्धा हाच नवा नियम पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहणार आहे. ही बाब आधीच अर्ज करून बसलेल्या हजारो उमेदवारांसाठी अक्षरशः गेम चेंजर ठरणार आहे. आता ही सगळी माहिती खरी आहे का, याची अधिकृत पडताळणी कोणालाही सहज करता यावी, यासाठी शासनाने हा संपूर्ण GR maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर सर्वांसाठी उपलब्ध करून दिलाय. कोणतीही शंका असेल किंवा अधिक सविस्तर माहिती वाचायची असेल तर उमेदवारांनी या अधिकृत सरकारी पोर्टलला नक्की भेट द्यायला हवी, जेणेकरून सगळ्या तांत्रिक बाबी अगदी स्पष्ट होतील. तर या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचा विचार नक्कीच व्हायला हवा. 70% स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचा हा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्रातील रोजगाराचं भविष्य नेमकं कसं बदलणार आहे? या नव्या धोरणामुळे स्थानिक कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ग्राहकांना मिळणारी बँकिंग सेवा खरोखरच आणखी सक्षम होईल का? या सविस्तर माहितीमुळे हा नवा बदल आता अगदी स्पष्ट झाला असेल, पण या निर्णयाचे आगामी काळात दिसणारे प्रत्यक्ष परिणाम पाहणं अतिशय उत्सुकतेचं ठरणार आहे.